तर हाय हॅलो नमस्ते सर्वांना। तर आजचा ब्लॉग आहे आपल्या ट्रॅव्हलिंगचा। तर मी निघालेले आहे जिजाला घेऊन सोलापूर। तर आम्ही आलो आहोत स्वारगेटला। तर स्वारगेटपासून आम्हाला बघायचं होतं सोलापूरच्या बसमध्ये। तर फर्स्ट टाइमच मी बसने सोलापूरला जाते। ॲक्च्युली आम्ही नेहमीच ट्रेनने जातो इकडे तर टायमावर रिझर्वेशन मिळत नाही आणि आमचं प्लॅनिंग झालं नव्हतं कधी जायचं, त्याच्यामुळे रिझर्वेशन काय भेटले नाही। तर आम्ही मी आणि जिजा निघालोय बसने। तर मस्त असं जिजा मॅडमला एक सेपरेट सीट जिजा इकडे बघ सध्या तरी बसलेले आहेत, गर्दी झाल्यानंतर उठतील, पण छान असं एन्जॉय करत जिजा बसलेली आहे। चला आपली बस निघाली आता, पुढचं तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन। तर पाहूयात कशी जर्नी। म्हणजे जिजाचा पहिल्यांदा बसली प्रवास आहे, मग ती शांत बसते का चिडचिड करते बघूयात आता। तर आपण आलेलो आहे बिग वनमध्ये। तर बिग वनमध्ये इथूनच मासे जे आहेत ते पकडले जातात आणि खूप जास्त प्रमाणात माशांचे स्टॉल देखील भेटतील आपल्याला। तर हे पाणी बिग वनच्या पुढे जे पाणी सुरू होतं ते उजनी धरण संपेपर्यंत ते चालूच राहतं, हे उजनीचंच पाणी आहे। तर आत्ताच उन्हाळा सुरू झालेला आहे, तोपर्यंतच पाणी बघा किती कमी प्रमाणात दिसतंय, नाहीतर पावसाळा असेल तर हे पूर्ण रोडपर्यंत पाणी असतं। तर सर्वांनी पाणी व्यवस्थित जपून वापरा। पुढे इकडे बघा जिजा कशी झोपली आहे। तर अजून थोडं पुढे गेले की इकडे आपल्याला उजनी धरण दिसतच असेल। हे आहे उजनी धरण, सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण। तर याच्या थ्रू सोलापूर जिल्ह्याला आसपासच्या तालुक्यांना पाणी पुरवठा झाला जातो। पहा खूप इथून तर खूप कमी प्रमाणात दिसते पाणी, बॅक साईडला असणार आहे, तरीही सर्वांनी पाणी जपून वापरा। तर थोडे शॉट घेतले तर इकडे आहे आली 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 असल्याची रिॲक्शन मला कॅप्चर करायची।